15 बाय 30 फुटाचा गोठा तयार करण्यात आलेला आहे. हा शासनाने मंजूर केलेला 77,000 रुपयेमध्ये तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु याला जास्तीचे पैसे मोजावे लागतात. शासनाचे 77,000 आणि आपले 60-70,000 असे मिळून हा शेड एकदम उत्तम प्रकारे होऊ शकतो. यामध्ये जनावरांना बांधण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि स्वच्छ हवा खेळती राहावी याचे नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे लोखंडी अँगल हे जमिनीच्या खाली 2 ते 2.5 फूट आणि जमिनीच्या वरी 4 फूट घेण्यात आलेले आहेत आणि त्यावर अशी पत्रे टाकलेले आहेत. आता यासोबत या साईडनी पत्रे साईडने अशीच पत्रे मारण्यात येणार आहेत. उद्यापासून ते काम चालू आहे. तिकडे काय पत्रे ठेवलेली आहेत ती समोर टाकणार आहोत आम्ही. शासकीय नियमानुसार शेडची साईज 10 बाय 28 ठेवा अशी सांगण्यात आलेली आहे, परंतु आम्ही शेडची साईज वाढवलेली आहे थोडी. आम्ही 15 बाय 30 अशा पद्धतीचं शेड बनवलेलं आहे आणि यामध्ये आम्ही गुराबरोबर शेळी पालन व कुक्कुटपालनासाठी थोडी पर्यायी व्यवस्था होईल का याबाबत विचार करीत आहोत. हे पहा, आणि सुंदर प्रकारे बांधण्याचा नियोजन केलेलं आहे. जनावराबरोबरच गुराबरोबरच कुक्कुटपालन किंवा शेळीपालन यासाठी या शेडचा उपयोग आम्ही करणार आहोत. पहा मित्रांनो, दिस इज द गुड क्वालिटी शेड. आमच्या डोक्यात अगोदरच विचार होता की बांधायचं तर चांगलंच बांधायचं, 4-2 रुपयाला बघून खराब बांधकाम करायचं नाही किंवा शेड मारायचं नाही, असा आमचा विचार होता. आणि त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करून असा हा उत्तम प्रकारे शेड बांधलेला आहे. आत्तापर्यंत याचा खर्च बघायला गेला, आपण जर काढायला गेला आत्तापर्यंतचा, तरी 70,000 रुपये खर्च झालेला आहे आणि शासनाकडून अद्याप 1 रुपया हे मिळालेला नाही. आम्ही आमच्या जवळच्या संचित निधीतून हा उपक्रम केलेला आहे. एक व्यवसायाच्या दृष्टीने आम्ही दृष्टिकोन ठेवून असे शेड बनवलेले आहे. हे अजून अपूर्ण आहे. पूर्ण झाल्यानंतर इथं फरशी वगैरे, दरवाजा, खिडकी, साईडने पत्रे मारायची बाकी राहिलेले आहे. यासाठी अजून बराच खर्च होणार आहे. आत्तापर्यंत जेवढे गेले तेवढीच लागतील असा अंदाज आहे. पाहूयात, प्रयत्न तर चांगला केला आहे आम्ही. यशस्वी झालो तर नक्कीच फायदा होईल सर्वांना. धन्यवाद.